तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, पण तुम्ही अजूनही वाट पाहताय का? की थोडे पैसे जमले की सुरू करेन, परफेक्ट आयडिया मिळाली तर सुरू करेन, सगळं रेडी झालं तर सुरू करेन. पण जर मी सांगितलं की बिझनेस सुरू करण्यासाठी मोठं ऑफिस, मोठी टीम किंवा परफेक्ट प्लॅन लागत नाही. जगप्रसिद्ध पुस्तक रिवर्क सांगतं की आज बहुतेक लोक बिझनेसबद्दल जे मांडतात त्यातील बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत रिवर्क पुस्तकातील पॉवरफुल लेसन्स, जे तुम्हाला बिझनेस, वर्क आणि सक्सेसकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने बघायला शिकवतील. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे सोप्या मराठी भाषेत समजून घेतो. आज आपण घेऊन आलेलो आहे एंटरप्रेन्युअर्स आणि क्रिएटर्ससाठी एक जबरदस्त पुस्तक, ज्याचं नाव आहे रिवर्क. हे पुस्तक लिहिलं आहे जेसन फ्राइड आणि डेव्हिड हॅनिमेरर हॅन्सन यांनी. हे पुस्तक एकदम खास आहे, कारण हे पारंपरिक बिझनेस ॲडवाइसच्या अगदी उलट बोलतं. जसं की मोठं प्लॅनिंग करा, मोठी टीम बनवा, इन्व्हेस्टर्स शोधा, 5 वर्षांचा प्लॅन करा. रिवर्क म्हणतं हे सगळं विसरा आणि काम सुरू करा. चला तर मग या पुस्तकातील पॉवरफुल लेसन्स एकदम सिंपल उदाहरणांसह समजून घेऊ. लेसन पहिला, स्टार्ट नाऊ, डोंट वेट फॉर परफेक्ट टाइम. रिवर्कचा पहिला आणि सर्वात पॉवरफुल धडा आहे परफेक्ट टाइम कधीच येत नाही. बहुतेक लोक बिझनेस सुरू करत नाहीत कारण ते म्हणतात अजून बजेट नाही, अजून नॉलेज नाही, अजून मार्केट समजलंच नाही, अजून कॉन्फिडन्स नाही. पण हे पुस्तक सांगतं तुम्ही चालायला सुरुवात केल्यावरच रस्ता दिसतो. समजा तुम्हाला टी शर्ट बिझनेस सुरू करायचा आहे. बहुतेक लोक काय करतात? लोगो तयार करतात, वेबसाईट प्लॅन करतात, पॅकेजिंग प्लॅन करतात, सप्लायर शोधतात, पण प्रोडक्ट लॉन्चच करत नाहीत. रिवर्क काय सांगतं? तर आधी 5 डिझाईन तयार करा, इंस्टाग्राम पेज बनवा, 10 लोकांना दाखवा, एक प्रोडक्ट लॉन्च करा. म्हणजे स्टार्ट स्मॉल, स्टार्ट फास्ट, लर्न फास्ट. लेसन 2, प्लॅनिंगपेक्षा ॲक्शन महत्त्वाची आहे. रिवर्क म्हणतं लाँग टर्म प्लॅन्स आर ऑफन गेसेस. तुम्ही 3 वर्षांचा बिझनेस प्लॅन बनवता, पण मार्केट 3 महिन्यात बदलते. म्हणून ओव्हर प्लॅनिंग करण्यापेक्षा ॲक्शन घेणं जास्त महत्त्वाचं आहे. एक मुलगा होता. त्याला ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा होता. तो रोज व्हिडिओज पाहायचा, कोर्सेस पाहायचा, नोट्स काढायचा. पण तो एकच गोष्ट म्हणायचा, मी अजून रेडी नाही. 1 वर्ष गेलं. तो अजूनही प्रिपेअर करत होता. त्याचा मित्र काय करतो? तो सिंपल इंस्टाग्राम पेज सुरू करतो. 2 प्रोडक्ट्स पोस्ट करतो. पहिली सेल होते, फीडबॅक घेतो आणि बिझनेस इम्प्रूव्ह करतो. 1 वर्षानंतर पहिला मुलगा अजून प्लॅनिंगमध्येच आणि दुसरा मुलगा अर्निंगमध्ये. यालाच रिवर्क म्हणतं वर्क ऑन रिअल थिंग्स, नॉट इमॅजिनरी प्लॅन्स. लेसन तिसरा, स्मॉल टीम इज इक्वल टू फास्ट ग्रोथ. बहुतेक लोकांना वाटतं मोठी टीम म्हणजे मोठं सक्सेस. पण रिवर्क म्हणतं स्मॉल इज पॉवरफुल. मोठी टीम म्हणजे जास्त मीटिंग्स, जास्त कन्फ्युजन, जास्त खर्च आणि जास्त डिलेज. स्मॉल टीम म्हणजे फास्ट डिसिजन्स, क्लिअर कम्युनिकेशन्स, लो कॉस्ट आणि हाय स्पीड. लेसन 4, मीटिंग्स आर प्रोडक्टिव्हिटी किलर्स. रिवर्कचा एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. मीटिंग्स आर टॉक्झिक. का? कारण मीटिंगमध्ये वेळ जातो, फोकस तुटतो, डिसिजन्स उशिरा होतात आणि एनर्जी कमी होते. लेसन 5, वर्कहोलिक बनू नका. बहुतेक लोक मानतात 16 तास काम म्हणजे सक्सेस, पण रिवर्क म्हणतं लॉंग आवर्स डोंट मीन स्मार्ट वर्क. जर तुम्ही सतत थकलेले असाल तर तुमचे डिसिजन्स वीक होतात. एक क्रिएटर रोज 14 तास काम करतो, स्क्रिप्ट्स, एडिट, थंबनेल, पोस्ट्स, ॲनालिटिक्स. 2 आठवड्यांनी तो बर्नआउट होतो. दुसरा क्रिएटर रोज 4 तास डीप वर्क करतो, एक व्हिडिओ क्वालिटी कंटेंट, कन्सिस्टंट अपलोड्स. 6 महिन्यांनी कोण टिकेल? जो सस्टेनेबल असेल तो. लेसन 6, बिल्ड अ प्रोडक्ट दॅट सॉल्व्स रिअल प्रॉब्लेम्स. रिवर्क सांगतं पीपल डोंट बाय प्रोडक्ट्स, दे बाय सॉल्युशन्स. तुम्ही काय विकता यापेक्षा तुम्ही कोणती समस्या सोडवता हे महत्त्वाचं आहे. एक माणूस एक्सपेन्सिव्ह ॲप बनवायचा विचार करत होता, पण त्याने फर्स्ट व्हर्जनमध्ये फक्त एक सिंपल फीचर दिलं,
डेली टास्क रिमाइंडर. लोकांनी ते वापरलं कारण त्याने एक रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. लोक काम विसरतात. काही महिन्यांनी त्याच छोट्या ॲपने हजारो युजर्स मिळवले. लेसन स्टार्ट विथ युजफुल, नॉट फॅन्सी. लेसन 7. डोंट कॉपी एव्हरीवन. रिवर्क सांगतं कॉम्पिटिशन बघण्यात वेळ घालवू नका. जर तुम्ही सतत कॉम्पिटिटर्स पाहत राहिलात तर तुम्ही कॉपी करायला लागता आणि कॉपी केलं तर ब्रँड वीक होतो. लेसन 8. से नो मोर ऑफन. सक्सेस फक्त हो म्हणण्यात नाही तर योग्य गोष्टींसाठी नाही म्हणण्यात आहे. लेसन 9. लॉन्च अर्ली, इम्प्रूव्ह लेटर. रिवर्कचा गोल्डन रूल. लॉन्च नाव, इम्प्रूव्ह लेटर. पहिलाच प्रॉडक्ट परफेक्ट असण्याची गरज नाही. पहिलाच व्हिडिओ सिनेमॅटिक असण्याची गरज नाही. पहिलेच रील व्हायरल असण्याची गरज नाही. लेसन 10. बिल्ड अन ऑडियन्स बिफोर यू नीड वन. रिवर्क सांगतं पीपल बाय फ्रॉम पीपल दे ट्रस्ट. म्हणून ऑडियन्स बिल्ड करा बिफोर यू सेल. मित्रांनो, रिवर्क आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवतं. सक्सेससाठी परफेक्ट टायमिंग लागत नाही, परफेक्ट प्लॅनिंग लागत नाही आणि परफेक्ट प्रोडक्ट पण लागत नाही. लागतं फक्त ॲक्शन, सिम्प्लिसिटी, कन्सिस्टन्सी आणि रिअल व्हॅल्यू. जर तुम्ही बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल, यूट्यूब चॅनल ग्रो करायचा असेल किंवा काहीतरी क्रिएट करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. प्लॅनिंग तुम्हाला सेफ वाटू देते, पण ॲक्शन तुम्हाला पुढे नेते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये मला नक्की लिहा. तुम्ही कोणती गोष्ट खूप दिवसांपासून प्लॅन करताय, पण अजून सुरू केली नाही. आणि अशाच पॉवरफुल बिझनेस बुक्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक्स आणि मनी माइंडसेट लेसन्ससाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला परफेक्ट बनायचं नाही, तुम्हाला सुरू करायचं आहे. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन धड्यांसह. फक्त टॉक विथ पुस्तकवर. धन्यवाद.